वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. दिस इज मी योर गर्ल आरएस. तर आज आपण बनवणार आहे चिकन आणि इडली, जे माझ्या हस्बंडला खूप आवडतं आणि साऊथ इंडियन लोकांचं हे वन ऑफ द बेस्ट डिश आहे जे मला आवडतं. आता मला ते का आवडतं, बिकॉज माझी मम्मी साऊथ इंडियन आहे आणि हे मी लहानपणापासून संडेला ॲज अ ब्रेकफास्ट खात आली आहे. तर चला लवकर बनवूया. त्याच्यासाठी मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये हे स्टार फूल आहे, दालचिनी, बिग इलायची, छोटू इलायची, लवंग, जिरे आणि काळी मिरी. ह्याला आपण थोडंसं भाजून घेऊया. त्याच्यानंतर आपण 3 कांदा आणि 4 टोमॅटोज हे ग्राइंड करून. सो फटाफट मी ऑनियन्स चॉप करून घेतले, त्याला ग्राइंड करून घेतला. टोमॅटो कापला इथे आणि फटाफट त्यालाही ग्राइंड करून गेलं. आणि प्लस मी अद्रक आणि लसूण पण कापलं, त्याला पण ग्राइंड करून टाकलं. जे आपण खडे मसाले घेतलेले ना त्याच्यासोबत मी त्याला ग्राइंड केलं. प्लस 2 चिल्ली घेतली इथे. बघा कांदे, त्याच्यावर 2 चिल्ली, 4 टोमॅटोज ते पण ग्राइंड केलेलं आहे. हिशोबाने घ्यायचे ज्या हिशोबाने तुम्ही चिकन बनवत आहे. प्लस हे अद्रक लसूणचं पेस्ट आहे, त्याच्यामध्ये जे पण मी खडे मसाले स्टार्टिंगला सांगितलेले ते पण मी त्याच्यामध्ये वाटून टाकले. आणि कोथिंबीर हे तर मस्ट आहे. प्लस मी तेल तापायला ठेवलं, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ता टाकला आणि जे पण आपण ते मसाले वाटलेले होते ते मी त्याच्यामध्ये टाकलं आणि ते शिजूस्तवर एक छोटासा टी ब्रेक घेतला होता. मग नंतर मी बघितलं चांगल्या प्रकारे ते शिजलेलं. मग मी त्याच्यामध्ये ऑनियन ग्राइंड केलेलं टाकलं विथ 2 चिल्लीज, त्यालाही थोडं शिजायला ठेवलं. परत एक चहा ब्रेक. चला बघूया शिजलं का. येस, खूप चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे. प्लस जे टोमॅटो ग्राइंड करून ठेवले ते टाकणार आणि जे पण मी ते मसाले तुम्हाला दाखवले ते टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे त्याला मिक्स करायचं आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे तेल सुटूस्तवर. आणि हात भरून कोथिंबीर त्याच्यात टाकायची आहे. शिजल्यानंतर आपण चिकन टाकूया आणि त्याला एक नाही का 2 मिनटासाठी, 2 ते 5 मिनटासाठी आपण स्टीम देऊया चांगलं. त्याच्यानंतर मी इथे इडलीचं प्रिपरेशन केलं आहे. हे इडलीचं भांडं माझ्या मम्मीनी साऊथवरून मला आणलेलं आहे, स्पेशली फॉर इडली, बिकॉज आय लव्ह इट. मी जोपर्यंत ह्याच्यामध्ये बनवत नाही ना इडली, तोपर्यंत मला असं वाटतच नाही मी इडली बनवलं आहे. मग मी पाणी तापायला ठेवलं. इथे पीठही रेडी झालेलं. मी त्याला चांगल्या प्रकारे ते इडलीचं जे प्लेट आहे त्याच्यामध्ये टाकून दिलं आहे आणि हे आपण 10 to 20 मिनिट्स स्टीम करणार आहे. तोपर्यंत आपण एक घेऊया चहाचा ब्रेक. येस, आय लव्ह टी. आणि मी ह्यांचं वाट बघत होती कारण यांना खूप भूक लागलेली आणि मला ह्यांच्या अप्रुव्हलची हे बघा आले. ह्यांच्या अप्रुव्हलची फार गरज होती आणि बाबू तिथे खेळत होता. प्लस सगळं रेडी झाल्यावर नंतर मी ह्यांना सर्व केलं. अँड लुक ॲट दॅट स्माईल. बस, अजून कायच पाहिजे.